Good morning, everyone. Hi, good morning. Welcome. Hello. So, welcome to Health and Wisdom's first FB Live of 2021. Woohoo! We made it. And we're so glad की तुम्ही सगळे याचा भाग आहात. जे लोक दर रविवारी 9 वाजता येतात आणि FB Live बघतात. So, thank you so much. आणि आपलं नेहमीच जसं आम्ही सांगतो तसं की हा हेल्थ अँड विजडमचा FB पेज आहे आणि इन सर्च ऑफ विजडम नावाचा YouTube चॅनल आहे. आणि दोन्हीमध्ये हा शब्द विजडम का आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि तुम्ही डॉक्टर पाटणकरांचा लेख वाचला नसेल तर मी तो कॉमेंट सेक्शन मध्ये टाकणार आहे. सो युल अंडरस्टँड व्हाय आम्ही ह्या विजडम ह्या शब्दाला एवढं इम्पॉर्टन्स का देतो. आणि आजचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही बघितलं असेल वरती. इट्स सिक्रेट्स अँड बॅकग्राऊंड ऑफ सस्टेनेबल एक्सरसाइज हॅबिट्स. एकदम जबरदस्त टॉपिक डॉक्टर पाटणकरांनी आजचा ठरवला आहे. आणि आपल्या सगळ्यांचेच मे बी न्यू इयर रेझोल्युशन्स असतील किंवा नसतील सुद्धा, पण एक्सरसाइज आणि हेल्थ हे खूप इम्पॉर्टंट असतं आपल्यासाठी. आणि सारखं ते आपल्या इट्स ॲट द बॅक ऑफ आवर माइंड्स की काहीतरी करायचं आहे, एक्सरसाइज करायचा आहे. बट दोन त्याच्यात इश्यूज येतात. आय थिंक आय स्पीक फॉर एव्हरीवन व्हेन आय से की एक तर सुरुवात कुठून करायची ते कळत नाही, आणि दुसरं म्हणजे एक 2-3 वेळा झालं की ते सुटतं. म्हणजे ते असं काय मी वर्षभर एक्सरसाइज वगैरे नाही करत. इथे माधुरी पाचवंडे गुड मॉर्निंग म्हणतात, हा टॉपिक तुमच्यासाठी नाहीये. कारण त्या खूपच जास्त एक्सरसाइज करतात, त्या सायकलिंग करतात. बट बाकी आपल्या सगळ्यांसाठी हा विषय असणार आहे. सो डॉक्टर, व्हॉट इज सस्टेनेबल एक्सरसाइज हॅबिट्स म्हणजे काय? या सो आता तू जसं सांगितलंस तसं पहिल्यांदा म्हणजे की विजडम ह्या नावामागचा आमचा उद्देश सगळ्यांना रिक्वेस्ट करीन की जाऊन वाचा. कारण विजडम म्हणजे मराठीमध्ये जर का डिक्शनरीमध्ये पाहिलं तर शहाणपण येतं. आणि म्हणजे हा खोड मोठा शहाणा, आम्हाला शहाणपण शिकवणार वगैरे असं काहीतरी डोक्यामध्ये येऊ शकतं. तर विजडमचा अर्थ तो नाहीये. आणि तो अर्थ काय आहे तो त्या आर्टिकलमध्ये मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलाय. दुसरी गोष्ट म्हणजे की सस्टेनेबल एक्सरसाइज किंवा सस्टेनेबल हॅबिट्स. तर गेल्या वर्षभरामध्ये मला एक 2-3 मित्रांचे असे फोन आले होते आणि त्याच्यावरनं मला हा टॉपिक घ्यावासा वाटला की साधारण रात्री 1-1:30 ला त्यांच्या छातीत दुखायला लागलं. आणि छातीत दुखायला लागल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला असं कधीच वाटत नाही की मला ऍसिडिटी झाली असेल किंवा किंवा जेव्हा केव्हा भीती वाटते ती नेहमी खूप मोठ्या गोष्टींची वाटते. आणि मग तिथे वाटायला लागलं की म्हणजे आपल्याला बहुतेक हार्ट अटॅक येतोय. आणि त्याच्यानंतरचा पहिला डोक्यामध्ये प्रश्न आला की अरे मी गेल्या वर्षी 1 जानेवारी 2020 ला 2020 ला रोज व्यायाम करायचा असं ठरवलेलं, पण केला नाही. ते आता बहुतेक भोगायला लागतंय. पण तिघांच्या पैकी कोणालाही हार्ट अटॅक आलेला नव्हता. पण त्यावेळेला मात्र नेमकं मी काय काय खाल्लं आणि मी व्यायाम केला नाही हे डोक्यात येतं. त्यामुळे मला पहिल्यांदा वाटलं की वर्षाची सुरुवात या विषयाने करावी की सस्टेनेबल व्यायाम म्हणजे काय. तर आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये की व्यायाम म्हणजे काय काय असतं हे बघूया. कारण बरेचदा व्यायाम म्हटल्यानंतर जिम मध्ये जाणं, व्यायाम म्हटल्यानंतर चालायला जाणं, असं काहीतरी गोष्टी येतात. तर व्यायामाची अनेक अंग आहेत आणि ती आलटून पालटून जर का आपण केली तर आपल्याला तो व्यायाम बरेच दिवस करता येऊ शकतो. त्याचे विविध फायदे आहेत, ते घेता येऊ शकतात आणि तरी कंटाळा येत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की व्यायाम हा रोज एकाच वेळेला करायला पाहिजे, एकाच पद्धतीने करायला पाहिजे, सतत वाढत जायला पाहिजे वगैरे अशा अनेक गोष्टींचं आपल्या डोक्यावर ओझं असतं. तर ते ओझं झुगारून देऊन जर का आपण एन्जॉयमेंट करण्यासाठी व्यायाम केला तर
तो व्यायाम जास्ती सस्टेनेबल होऊ शकतो. दुसरं म्हणजे तो व्यायाम सस्टेनेबल का व्हायला पाहिजे हे जर का लक्षात घेतलं तर तो सस्टेनेबल व्हायची शक्यता असते. तर याच्यावर आपण आता मल्टिपल एपिसोड्स करणार आहोत. याच्यावर पुढे आपण वर्कशॉप पण घेणार आहोत. ज्यांना ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी नक्की जॉईन व्हा, की तो व्यायाम आपण सगळेजण मिळून करूया आणि ती हॅबिट बनेस्तोवर आपण करूया. त्याच्यात आपण एक्सपर्ट्सना पण बोलवू शकतो. पण आज व्यायामाची बेसिक ओळख करून घ्यायची. तर व्यायाम म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात काय येतं? व्यायाम म्हणजे तुम्ही ओपन प्रश्न विचारलात ना, म्हणजे मी उत्तर देऊ शकते ना? मीच उत्तर देतो. व्यायाम म्हटल्यानंतर बेसिकली नुसत्या शरीराचे व्यायाम नसतात. तर आता जगभर सगळीकडे बॉडी माइंड ही कल्पना खूप आता पॉप्युलर होत चाललेली आहे. तर शरीराचे आणि मनाचे दोघांचेही व्यायाम करायला लागतात. कारण हेल्थ डिपेंड्स ऑन बोथ बॉडी अँड माइंड. तर त्यामुळे मग शरीराचे व्यायाम आणि मनाचे व्यायाम आणि ते कसे करायचे किंवा त्याच्या मागचे हेतू काय असतात, तर याची नुसती तोंडओळख ही आजच्या आपण FB लाईव्ह मध्ये करणार आहोत. त्या व्यायामामध्ये पहिल्यांदा हे असतं की शरीराचे व्यायाम काय काय असतात किंवा कशा करता व्यायाम करतो आपण. तर आपला स्टॅमिना वाढला पाहिजे, आपला एन्ड्युरन्स वाढला पाहिजे, आपलं स्ट्रेंथ वाढली पाहिजे, आपली पॉवर वाढली पाहिजे, आपली फ्लेक्सिबिलिटी वाढली पाहिजे, नंतर आपला बॅलन्स सुधारला पाहिजे आणि कोऑर्डिनेशन सुधारलं पाहिजे आणि मग बॉडी वेट चांगलं राहिलं पाहिजे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून व्यायाम प्लॅन करायला लागतो. आता नाही, पण ह्याच्यामध्ये कसं आहे की मला किती गरज पडणार आहे ह्याचा मी एक काहीतरी अंदाज घेऊन त्याप्रमाणे तयारी करायला लागते. आता साधं आपल्या घरातलं उदाहरण घेऊया की समजा सँडविचेस बनवायचे आहेत आज रात्री जेवायला आणि समजा 3 माणसं आहेत, तर आपण किती सँडविचेस बनवू? साधारण 6. फार फार तर सगळ्यांनी 3-3 खाणार असं म्हटलं तरी 9, त्याच्यावर तर काही खाणार नाही आपण. त्यामुळे मला 9 सँडविचेस बनवता आली एका वेळेला, तेवढ्या वस्तू माझ्याजवळ असतील तर मला रात्रीचं जेवण सँडविच मध्ये कन्व्हर्ट करता येईल. पण समजा एखाद दिवशी माझ्याकडे पाहुणे येणार आहेत, मित्रमंडळी येणार आहेत, फॅमिलीज येणार आहेत आणि एकूण 12 जण येणार आहेत अशी माझी जर का अंदाज असेल आणि 12 जण जर का असं महिन्यातनं एक दिवस माझ्याकडे येणार असतील तर मला 40 सँडविचेस बनवण्याची सोय पाहिजे. मग त्याच्याकरता मी विचार करायला लागतो की मग मी ब्रेड कुठून आणू, बटर कुठून आणू, काय साईजचा बटरचा स्लाइस घेऊन येऊ, चीज आणू का नको, कोणाला काय आवडतं. तर मला पुढे काय फेस करायचं आहे हे ठरवून मला माझा व्यायामही ठरवायला लागतो. आता स्टॅमिना आणि एन्ड्युरन्स मधला फरकच बऱ्याच जणांना कळत नाही. तर स्टॅमिनाचा अर्थ असा आहे की आपली जी काय कपॅसिटी आहे, मॅक्झिमम कपॅसिटी आहे व्यायाम करण्याची, त्या कपॅसिटीला पोचून मी काही वेळ व्यायाम करू शकतो का, आणि ती कपॅसिटी वाढत जायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आता माझ्या आईला जो स्टॅमिना पाहिजे तर तिला बँकेत जाऊन काहीतरी काम करायचं आहे आणि ती बँक इथनं 10 मिनिटं चालत जाण्याच्या अंतरावर आहे, तर तिथे ती दम न लागता पोचू शकली तर तिचा स्टॅमिना चांगला आहे. पण ते तू जर का उद्या 10 किलोमीटर रन करणार असशील तर त्याच्याकरता तुला लागणारा स्टॅमिना वेगळा आहे. आता म्हणून की प्रत्येकाला स्वतःला एक जजमेंट घ्यायला लागते, माझ्या वयाला मला काय करायला लागण्याची शक्यता आहे. कारण उगाचच्या उगाच अल्ट्रा मॅरेथॉन धावण्याची तयारी करून काही उपयोग नाही. जर का मी आयुष्यात कधी इव्हन ट्रेन पकडायला पण धावणार नशीन तर माझा स्टॅमिना हा वेगळा पाहिजे. दुसरा शब्द असतो तो म्हणजे एन्ड्युरन्स. एन्ड्युरन्स म्हणजे की स्टॅमिना ज्या लेव्हलला मोजतात त्याच्यापेक्षा खालच्या लेव्हलला, पण मॅक्सिमम किती वेळ मी व्यायाम करू शकतो. स्टॅमिना जर का बघितला तर वेळ कंचित थोडा असतो पण माझा एफर्ट खूप जास्ती असतो. मॅक्सिमम सब मॅक्सिमल एफर्ट्सला मी काय करू शकतो ते.
आणि एंड्युरन्स म्हणजे मी किती वेळ एक मिडल लेवलची ऍक्टिव्हिटी करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ 8,000 मीटर धावणं किंवा मॅरेथॉन धावणं हे एंड्युरन्सचं लक्षण आहे. वाईल तुम्ही जर का 400 मीटर्स धावला तर तिथे स्टॅमिना पाहिजे आणि 100 मीटरला तर तो व्हेरी शॉर्ट टर्म स्टॅमिना पाहिजे. सो याच्यातनं आता समजा एखादी गृहिणी आहे, एखादी व्यक्ती ऑफिसला जाते आणि एखादी व्यक्ती खेळणार आहे काहीतरी, पण क्लब लेवल खेळणार आहे. एखादी व्यक्ती तिला प्रोफेशनल स्पोर्ट्समन आहे. त्या प्रत्येकाला लागणारा स्टॅमिना त्या प्रत्येकाच्या वयानुसार बदलत जातो. त्यामुळे आपलं पहिल्यांदा आपल्याला ठरवायला लागतं की मला काय लेवलपर्यंत जायचं आहे. म्हणजे याच्यात चूक काहीच नाही. मी जर का उद्या ठरवलं की मी मायकेल जॉर्डन सारखा बास्केटबॉल खेळायला लागेन आणि बेन जॉन्सन सारखं धावायला लागेल, तर मला ठरवायला काहीच हरकत नाही. पण त्याचा मला कुठे उपयोग होणार आहे का? उपयोग आहे हे ठरवून मला माझा व्यायाम प्लॅन करायला पाहिजे. बरेचदा लोक अवाच्या सवा टार्गेट ठेवतात आणि मग ते टाइमचं काही गणित नसतं आणि मग त्याच्यातनं इंजुरी होतात, त्याच्यातनं काहीतरी त्रास होतो आणि मग तो व्यायाम बंद पडतो. त्यामुळे पहिल्यांदा माझी टार्गेट्स ठरलेली पाहिजे. मला काय हवंय हे मला माहिती पाहिजे. दुसरा प्रश्न असतो की मला स्ट्रेंथ आणि पॉवर या दोन गोष्टी आवश्यक असतात. तर स्ट्रेंथ म्हणजे काय आणि पॉवर म्हणजे काय? तर स्ट्रेंथ म्हणजे हे फिजिक्स मध्ये फोर्स ज्याला म्हणतात, की मी एखादं वजन म्हणजे मास इंटू ऍक्सलरेशन इज इक्वल टू फोर्स विच इज मेजर्ड इन न्यूटन्स. म्हणजे मी किती वजन उचलू शकतो तो आहे माझा स्ट्रेंथ. तर ते पण ठरवायला पाहिजे ना की मला काय वजन उचलायचं आहे. म्हणजे मला आता माझ्याकरता विचारशील तर मला बरेचदा 10 किलोची गव्हाची पिठाची पिशवी आणि बाकीचं सामान खांद्यावर टाकून 200 मीटर चालत यायला लागतं. तर ते उचलून माझे हातपाय दुखायला लागू नयेत इथपर्यंत स्ट्रेंथ मला असली तर पुरे. याच्यापेक्षा मी जास्ती काय करत नाही. पण मी गाडी चालवतो तेव्हा कधी टायर पंक्चर झाला तर तो टायर उचलून मला नेता आला पाहिजे. पण मी जर का ट्रक चालवत असेल तर माझी स्ट्रेंथ वेगळी पाहिजे, कारण ट्रकच्या टायरचं वजनच वेगळं असतं. राईट. त्यामुळे हे झालं स्ट्रेंथ. आणि व्हॉट इज पॉवर? सो पॉवर इज बेसिकली ऍप्लिकेशन ऑफ फोर्स इन शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. तर त्यामुळे ज्यांना मारामारी करायची आहे किंवा जिथे कुठे पटकन काहीतरी मला तो फोर्स वापरायचा आहे तर तिथे ती पॉवर लागते. म्हणजे म्हणून मग बरेचदा करतात की वजन उचलताना ते पटकन उचलतात आणि सोडताना ते सावकाश सोडतात. सो अशा रीतीने असे अनेक प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये पॉवर आणि स्ट्रेंथ याचं पण कॉम्बिनेशन बघायला लागतं. आता एखाद्या माणसाला समजा हिंदी सिनेमात काम करायचं आहे आणि तर त्याला डमी सगळीकडे मिळतात, पण त्याला कदाचित नटीला उचलून घेऊन पाण्यातनं कुठेतरी जायचं आहे. तर त्याला ती स्ट्रेंथ पाहिजे ना, आणि पुढे त्या नटीला उचलून परत जमिनीवर टाकायचं आहे तर ती पॉवर पाहिजे. ते जर का नसेल तर ते उचलता येणार नाही किंवा उचललं तर तो टाकू शकणार नाही तिला, त्याचे सकट खाली पडेल. त्यामुळे प्रत्येकाला आपला एक अंदाज बांधायला लागतो मला काय आहे. आणि म्हणून मग मी एखादं नवीन काम हातात घेतो तेव्हा मला प्लॅनिंग करायला लागतं की ह्याच्याकरता मला लागणारा स्टॅमिना किती आहे, एंड्युरन्स किती आहे, पॉवर किती पाहिजे आणि स्ट्रेंथ किती पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन एक भाग असतो व्यायामाचा म्हणजे फ्लेक्सिबिलिटी, लवचिकपणा किती आहे. कारण कुठची मुवमेंट असते त्याच्यामध्ये दोन गोष्टी होतात. एक तर त्याला एक ऍक्टिव्ह ग्रुप ऑफ मसल्स म्हणतात, म्हणजे जे ऍक्च्युअली काम करतात, आणि बाकीचे मसल्स त्यांना स्टॅबिलाइज करतात. म्हणजे मी जर का कोणाला हाताने पंच करायला गेलो तर हाताचे मसल काम करत असताना बाकीची बॉडी मला स्टेबल ठेवते. नाहीतर मी हाताने मारायला गेलो आणि तसाच खाली पडीन, मग तो माझी मोमेंटमच मला घेऊन जाईल खाली. आणि इनफॅक्ट कराटे किंवा जुडो किंवा हे जे प्रकार आहेत याच्यामध्ये ऑपोनंटच्या मोमेंटमचाच वापर करून त्याला पाडतात. त्यामुळे हे स्टेबल ठेवणारे मसल्स
आणि ह्या मुवमेंट्समध्ये कधी लिनियर मुवमेंट्स असतात असं नाही. तर बरेचदा वेगवेगळ्या दिशेने, म्हणजे आपण जर का म्हटलं की स्फेरिकल डायरेक्शन मध्ये मला मुवमेंट करता आली पाहिजे, आणि मग त्याच्याकरता स्नायूंची आणि लिगॅमेंट्सची लवचिकता ही खूप महत्वाची असते. आणि ती लवचिकता डेव्हलप करण्याकरता नुसतं वाकून चालत नाही किंवा नुसतं फ्लेक्स करून चालत नाही. तर फ्लेक्स करताना माझी लिगॅमेंट्स कशी स्ट्रेच होतील, माझे मसल स्ट्रेच कसे होतील आणि ते शांत कसे होतील. कारण दरवेळेला मी जेव्हा मसल ताणतो तेव्हा तिथे आतमध्ये काही गॉल्गी ॲपॅरेटस असतात, ती मसल कॉन्ट्रॅक्ट करायला सुरुवात करतात. आणि मग त्याच्यामुळे आपण जे बेटकुळी काढतो की मसल कॉन्ट्रॅक्ट केला आणि त्याला अजून थोडा स्ट्रेच केला तर लगेच तो मसल खूप कॉन्ट्रॅक्शन मध्ये जातो आणि त्याला आपण बेटकी म्हणतो. तर ते तसं होऊ नये म्हणून फ्लेक्सिबिलिटी हवी, की तो मसल ताणला गेला तरी तो उलटा कॉन्ट्रॅक्ट होऊ नये म्हणून. आणि ह्याच्याकरता योगासनांचा वापर उत्तम रीतीने होऊ शकतो. पण योगासन हा एकच काही फ्लेक्सिबिलिटीचा एक्सरसाइज नाही. आणि योगासनांचं मुख्य काम हे शरीरातनं त्या मसल्सना शांत करून मनाचं काम करता यावं म्हणून योगासन आहे. अदरवाईज मला नेहमी वाटतं की सर्कशीमध्ये काम करणाऱ्या ज्या मुली असायच्या की ज्या कमान टाकून परत डोकं आपल्या मांड्यांच्या बंद बाहेर काढतात, त्यांना जगातले सर्वोत्तम योगाचार्य म्हणता आलं असतं. पण ते तसं नसतं. त्यामुळे फ्लेक्सिबिलिटी इज अ स्टेप टुवर्ड्स योगा. फ्लेक्सिबिलिटी इज अ पार्ट ऑफ अवर फिजिकल फिटनेस. त्यामुळे फ्लेक्सिबिलिटी झाली. त्याच्यानंतर बॅलन्स हा मोठा प्रकार आहे. आणि आपल्या म्हणजे विजडमच्या ग्रुपमधल्या आमच्या एक स्नेही आणि मार्गदर्शक आहेत, डॉक्टर स्नेहा दिवेकर म्हणून. तर त्या नेहमी सांगतात की जसं वय वाढेल तसं तुमच्या स्ट्रेंथची, स्टॅमिनाची रिक्वायरमेंट कमी होत जाते आणि बॅलन्स आणि कॉर्डिनेशनची रिक्वायरमेंट खूप वाढत जाते. कारण बरेचदा हा बॅलन्स, स्टॅबिलिटी आणि कॉर्डिनेशन नसल्यामुळे इंजुरीज मॅक्सिमम होतात. त्यामुळे ओल्ड एज करता बॅलन्सिंगचे व्यायाम हे अतिशय जरुरीचे असतात. ते पण आपण आपल्या वर्कशॉपमध्ये घेणार आहोत. तसंच पोश्चर हे पण खूप महत्वाचं आहे. आणि कॉर्डिनेशन. सो कॉर्डिनेशनच्या करता पण त्याच्याकरता पण वेगळे व्यायाम असतात. पूर्वी जे बघितलं की एक्सरसाइज मध्ये किंवा खेळामध्ये हे सगळे प्रकार इन्क्लूड असायचे. म्हणजे बेसिकली एखाद्या बारीक सुईमध्ये दोरा ओवणं हे कॉर्डिनेशनचा भाग झाला. किंवा चित्र काढताना अतिशय बारीक बारीक चित्र काढणं हा कॉर्डिनेशनचा भाग झाला. किंवा आय आणि फिंगर कॉर्डिनेशन असतात. किंवा तुला आठवत असेल तर तू ते असे काहीतरी खेळ करायचीस ते. असे अनेक प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये कॉर्डिनेशन माणसाचं डेव्हलप होत जातं. आणि दुसरं म्हणजे की बॅलन्स आणि कॉर्डिनेशन मध्ये शरीराकडून मनाकडे प्रवास होतो. कारण तिथे मनाचा आणि मेंदूचा भाग जास्ती यायला लागतो. सो इट्स अ ट्रान्झिशन. त्यामुळे तुमचे बाकीच्या व्यायामांच्या बरोबर बॅलन्स आणि कॉर्डिनेशन इन्क्लूड केलं की तिथनं तुम्ही मनाचे व्यायाम करू शकता. आता मनाचे व्यायाम म्हणजे काय काय आहेत, तर तसंच जसं आपण म्हणतो की मनाचा एन्ड्युरन्स किती आहे. कारण तुम्ही एखादं काम घेतलं आणि ते जर का तुम्हाला ओव्हरवेल्मिंग वाटलं तर तुमच्या चुका जास्ती होतात किंवा तुम्ही ते सोडून देऊ शकता. त्यामुळे मोठी कामं करण्याचा सवय लावून घेणं हा मनाचा स्टॅमिना वाढवणं आहे. आणि हे ऐन वेळेला होत नाही. जसं अचानकपणाने मी मॅरेथॉन धावू शकत नाही, तसंच स्टॅमिना मनाचा वाढवण्याकरता टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटीज आणि डुईंग द वर्क और कन्क्लुडिंग इट टू द लॉजिकल कन्क्लुजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरं म्हणजे एन्ड्युरन्स, की प्रत्येक काम आपल्याला आजकाल कॉम्प्युटर्स असतील किंवा एकूणच आपल्या म्हणजे म्हणतात ना की आपल्या दृष्टिकोनामध्ये फरक पडलेला आहे. त्यामुळे कामाला लागणारा वेळ हा आपल्या दृष्टीने खूप कमी कमी होत गेलेला आहे. आणि बरेचदा त्याचं कारण असेल की जी गॅजेट्स उपलब्ध आहे, जी मदत उपलब्ध आहे आपल्याला, त्यामुळे आपल्याला कुठच्याही कामाला लागणारा वेळ खूप कमी असतो.
मला आठवत आहे की माझ्या आईने जेव्हा BA केलं तेव्हा ती दादरला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जाऊन तिथून तिला रेफरन्सेस शोधायला लागायचे आणि तिथे एक पारायणे म्हणून ग्रस्त होते, त्यांची मदत मिळायची. पण कष्टप्रद काम होतं, कारण जे काही रेफरन्स मिळतील त्याच्यातनं नोट्स काढायच्या, त्यामुळे एखादी गोष्ट पुरी करायला खूप वेळ लागायचा. आज आपलं काय झालंय की मला काहीही वाटलं, काहीही संदर्भ शोधायचा आहे, मी बसल्या जागी गुगल करतो हो. आणि मला रेफरन्स मिळतो आणि त्याच्यामुळे माझा म्हणजे जो शोध घेण्याचा भाग आहे तो खूप कमी होतो, कारण मला अवांतर ज्ञान काही मिळत नाही. कारण मी जेव्हा पुस्तकातनं शोध घेतो किंवा अगदी सोपं म्हणजे डिक्शनरीतनं एखादा शब्द शोधायला लागतो, तेव्हा वाटेत नेक्स्ट शब्दांच्यावर माझी नजर खिळत जाते. राईट. त्यामुळे मला तिथेही कधी कधी मी म्हणजे डायव्हर्शन होतं, पण मला नवीन काहीतरी कळत जातं. सो इट बिकम्स अ एक्सप्लोरेशन. वाईल इथे कसं आहे की बुल्स आहे, तुम्ही जे मागाल ते गुगल तुम्हाला काढून देतं आणि त्याच्यामुळे अवांतर गोष्टी खूप कमी माहिती होतात. सो त्याच्यामुळे मनाचा एन्ड्युरन्स पण वाढला पाहिजे. सो कामाला लागणारा वेळ मोठा असला तरी ते काम हातात घेता आलं पाहिजे. पण आजकाल ते काम घेतलं की पटकन संपलं पाहिजे आणि माझा स्टॅमिना नसतो की त्याला जर का खूप काही पॅरामीटर्स असतील तर मला वाटतं हे नको मला. जाऊ दे. आणि आजकाल अशी परिस्थिती आहे की एवढ्या संधी उपलब्ध आहेत की ते काम मी सोडून देऊ शकतो आणि दुसरं काहीतरी घेऊ शकतो, किंवा मग मी हे जर का डेव्हलप केलं नाही तर आय स्टार्ट कॉम्प्रोमाइजिंग विथ माय टॅलेंट. माझी कपॅसिटी असताना मी त्या गोष्टी करत नाही आणि त्यामुळे मी शेवटी कुठच्या रंगला माझं डेव्हलपमेंट होईल, सेल्फ डेव्हलपमेंट होईल हे कळत नाही. त्यामुळे शरीराच्या व्यायामाच्या बरोबर मनाचा व्यायाम आणि मनाचा स्टॅमिना वाढवणं, मनाचा एन्ड्युरन्स वाढवणं हे पण गरजेचं असतं. तर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी येतात मनाच्या व्यायामामध्ये. एक तर वी हॅव टू हॅव इमोशनल फिटनेस. आणि त्याच्यावर आपण जे मागे बोललो होतो, आपण परत पण बोलू शकतो याच्यावर की इमोशनल फर्स्ट एड. तो एक इम्पॉर्टंट. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपण जे नेहमी सांगतो की होप, हॅपीनेस आणि लर्निंग टू बी सॅटिस्फाईड ऑर कंटेंटेड विथ व्हॉट एव्हर वी हॅव. तर हा इमोशनल भाग आहे, कारण इमोशन्स आर शॉर्ट लिव्ड. इफ वी अलाव इमोशन्स टू बिकम प्रोलॉंग्ड, आपला स्टॅमिना जर का कमी असेल तर आपले इमोशन्स इमिजिएटली घरंगळत त्या निगेटिव्ह होत जातात. सो मग आपण निगेटिव्ह इमोशन्स मध्ये एखादी गोष्ट करत राहतो आणि त्याचा जास्ती त्रास होतो, बिकॉज अवर मूड चेंजेस. कारण इमोशन्स कॅन गेट कन्व्हर्टेड टू मूड. त्यामुळे इमोशन्स मध्ये ती पण एक मेहनत आहे की काम चालू असताना मला पॉझिटिव्ह राहणं, माझा मूड चांगला ठेवणं, मला आशावादी राहणं आणि जे मिळतंय त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी, त्या करताना होणाऱ्या गोष्टींमधनं निघणारा विनोद आणि त्यातनं आनंद घेता येणं आणि जे मिळालंय त्यात समाधान मानणं, हा इमोशनल हेल्थचा किंवा इमोशनल एक्सरसाइजेस आहे ते. दुर्दैवाने आपल्या शाळेमध्ये, आपल्या शिक्षणामध्ये कुठेही मानसिक व्यायाम हा प्रकारच शिकवलेला नसतो. सगळ्याला उत्तर एक असतं, गप्प बसा आणि वेळ गेला, टाइम इज द आन्सर फॉर एव्हरीथिंग म्हणून. पण तसं होत नाही. आणि मला ह्याच्याकरता ते जॉर्ज वॉशिंग्टन कार्वरचं एक वाक्य खूप आठवतं की स्टार्ट फ्रॉम वेअर यू आर, व्हॉट एव्हर यू हॅव, मेक समथिंग आउट ऑफ इट अँड नेव्हर बी सॅटिस्फाईड. सो हे वाक्य डोक्यात ठेवलं तर तो आपल्याला इमोशनल एक्सरसाइज करता येईल. दुसरा पार्ट असतो एक्सरसाइजचा म्हणजे सायकोलॉजिकल एक्सरसाइजेस. सायकोलॉजिकल एक्सरसाइजेस म्हणजे काय, तर बेसिकली आपल्याला कॅन यू टेक रिस्पॉन्सिबिलिटीज आणि कॅन यू टेक क्रिटिसिझम आणि ड्रॉ पॉझिटिव्ह आउट ऑफ क्रिटिसिझम. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हँडल फेल्युअर्स अँड कन्व्हर्ट देम इन टू लर्निंग. हा सायकोलॉजिकल व्यायाम आहे. तो पण आपण कधी करत नाही, कारण आपण डोळसपणाने सायकोलॉजिकल किंवा मानसिक व्यायाम हा प्रकारच कधी केलेला नसतो.
करेक्ट. आणि तिसरा भाग आहे की तोही तेवढाच इम्पॉर्टंट आहे की ह्युमन बिईंग्स आर हार्डवायर टू बी सोशल ॲनिमल्स. ओके. सो तुम्ही सोसायटीमध्ये किती मिसळता आणि सोसायटीसाठी काय करता, तर ती पण सवय लहानपणामधून लागली पाहिजे. दॅट गिव्स यू मेंटल स्ट्रेंथ, मेंटल स्टॅमिना. आणि ह्या सगळ्या ज्या इमोशनल आणि सायकोलॉजिकल हेल्थ कॅन बी टेस्टेड इन सोशल स्फिअर. येस, सो दे ह्या गेट गोष्टी टेस्टेड. पण इम्पॉर्टंट आहेत आपल्याकरता आणि हे पण व्यायाम इम्पॉर्टंट आहे. आणि राइट. आता लास्ट आपल्या भागाकडे येतो की अँझायटी आणि डिप्रेशन हम्म. या आजकालच्या जगातल्या खूप मोठ्या समस्या आहेत. हो. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा सोसायटी तशी सेक्युअर होती आणि लोकांच्या आशा आकांक्षा खूप छोट्या होत्या, तेव्हा रागाला खूप महत्व होतं की अँगर. आपल्याकडे म्हणूनच ते क्रोधात भवती संमोह, संमोहात स्मृती विभ्रमा वगैरे वगैरे गोष्टी आलेल्या होत्या. पण 2021 आणि मी हे लिहून ठेव की ओके. 2021 वी विल बी फेसिंग लॉट ऑफ प्रॉब्लेम्स बिकॉज ऑफ अँझायटी आणि डिप्रेशन. दॅट कॅन बी सोशल अँझायटी, दॅट कॅन बी अँझायटी ऑफ ऑल गोल सेटिंग्स आणि अचीवमेंट्स आणि माझ्या बेसिक नीड्स म्हणजे मॅस्लॉवचं जे आहे ते बेसिक नीड्स पण पुऱ्या होतील की नाही ह्याची पण प्रचंड अँझायटी असणार आहे. आपल्याला 2020 कसं गेलं माहिती आहे. सो वी हॅव चेंज इन अवर मेंटल स्टेटस. सो वी हॅव टू डू समथिंग टू राईज अभाव. आणि त्याच्याकरता अनेक स्टडीजमध्ये असं सिद्ध केलेलं आहे की रेग्युलर फिजिकल एक्सरसाइजेस translate into mental exercises will control your anxiety and depression. Your mood elevation occurs because of your exercises, physical exercises. So हे आपल्या 2121 करता खूप महत्वाचं आहे की आत्ताच लोकांना दिसायला लागलाय की सो मेनी मेंटल प्रॉब्लेम्स आर कमिंग अप. सो वी नीड मेंटल एक्सरसाइजेस इन द फॉर्म ऑफ इमोशनल, सायकोलॉजिकल आणि सोशल एक्सरसाइजेस. पण त्याच्याकरता तिथे जातानाही अँझायटी असू नये, तिथे जाताना डिप्रेस मूड मध्ये आपण जाऊ नये, म्हणून फिजिकल एक्सरसाइजेस करायची गरज आहे. आणि ह्याच्याकरता परत ते सर्कल पूर्ण होतं. आपण शेवटचा पॉइंट हा सोशल घेतला. तर इफ यू हॅव अ ग्रुप विच हॅव गॉट द सेम मोटिवेशन टू बी हेल्दी आणि वी डू समथिंग टुगेदर, then we can do it synergistically, we can do it better. So we can always have 2 plus 2 not to 4 but 2 plus 2 can be 6. So आपण सुरुवात केली जिथनं की फिजिकल एक्सरसाइजेस मुळे मेंटल एक्सरसाइजेस किंवा मेंटल स्ट्रेंथ सुधारते आणि सोशल स्ट्रेंथ सुधारली तर फिजिकल एक्सरसाइजेस चांगले होऊ शकतात. सो हे आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये जे आहे की प्रत्येक गोष्ट ही म्हणजे जन्म मरणाचा फेर असतो, तसा हा सोशल इंटरॅक्शन मधनं फिजिकल स्ट्रेंथ डेव्हलप करणं, फिजिकल स्ट्रेंथ मधनं मेंटल स्ट्रेंथ डेव्हलप करणं आणि शेवटी ती सोसायटीला परत करणं, हे चक्र आहे. सो आपण याकरता पुढचं वर्ष याच्याकरता आपण डेडिकेट करणार आहोत की डुईंग समथिंग, कमिंग टुगेदर आणि डुईंग समथिंग फॉर फिजिकल आणि मेंटल फिटनेस इन द फॉर्म ऑफ फिजिकल आणि मेंटल एक्सरसाइजेस. सो मी सगळ्यांना आवाहन करतो की हेल्थ अँड विजडमचं ह्या वर्षीचं आमचं विजन म्हणणार नाही मी, विजन तर खूप मोठं आहे, पण ह्या वर्षीचं आमचं टार्गेट आहे किंवा की सगळ्यांनी किंवा छोटे छोटे ग्रुप फॉर्म करून आपण एकमेकांना मदत करून आपलं फिजिकल आणि मेंटल एक्सरसाइजेसची हॅबिट फॉर्म करूया की जेणेकरून आपलं स्वास्थ्य सुधारेल आणि आपलं जीवन निरामय आणि आनंदी होऊ शकेल. सो इथून पुढे मी परत सूत्र वेदश्रीच्या हातात देतो. सो थँक्यू एव्हरीवन.
and wish you all a very happy, healthy and fit न्यू इयर. आणि आणखीन एक शुभेच्छा आहेत की तुम्हा सगळ्यांना हे हेल्थ करता रेझोल्युशन करण्याची इच्छा निर्माण हो आणि तुमची रिझोल्युशन्स ॲटलिस्ट 2021च्या एंड पर्यंत टिकून राहो. धन्यवाद. Perfect. Wow. Thank you, doctor. Thank you so much. Let's do this. आपण इकडे सगळे हेल्थ अँड विजडम आपले जे व्ह्युअर्स आहेत, let's take this up आणि let's create that synergy as Dr. Patankar said. I am very pumped up. आणि आजचा हा सेशन हा म्हणजे पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखा आहे, कारण तुम्ही इतक्या गोष्टी ह्याच्यात सांगितल्यात की त्या एकाच व्ह्यूइंग मध्ये आय डोंट थिंक आपल्याला एकदम पटकन लक्षात येतील. सो मी तर हे पुन्हा पुन्हा बघणार आहे आणि मी नोट्स काढणार आहे माझ्या. डॉक्टर सडनली घाबरले, ही नोट्स काढणार आहे म्हणजे काय करणार आहे. बट आजच्या सेशन मध्ये आपण खूप सुंदर की फिजिकल एक्सरसाइजेस, मेंटल एक्सरसाइजेस अँड सायकोलॉजिकल एक्सरसाइजेस या तिन्ही गोष्टींबद्दल बोललो. आणि पुढचे काही आपण थोडे नगेट्स पण टाकलेत की हॅबिट बिल्डिंग फॉर एक्सरसाइजेस कसं करायचं, किंवा आपले काय आपण काही वर्कशॉप्स घेऊ शकतो का. सो लेट्स प्लॅन इट आउट, लेट्स टॉक अबाउट इट. पण थँक्यू सो मच डॉक्टर, हा सस्टेन्ड हॅबिट बिल्डिंग फॉर एक्सरसाइजेस हा आपला सेशन घेतल्याबद्दल. एक सूचना किंवा एक नोटीस की फ्रॉम 2021 आपण आपले हे FB लाईव्ह दर महिन्याच्या पहिल्या रविवारी करणार आहोत. सो नॉट एव्हरी वीकेंड बट एव्हरी मंथ आपला एक FB लाईव्हचा असणार आहे. आणि त्याच्यामध्ये यू वॉन्ट टू स्टे इन टच, तुम्ही नेहमी मेसेज करू शकता आम्हाला, किंवा जसं डॉक्टर म्हणाले की विल हॅव वर्कशॉप्स, विल हॅव सम ऑफलाईन इव्हेंट्स, तर आपण तिथे भेटू शकतो. सो लुकिंग फॉरवर्ड टू ऑल ऑफ दॅट. पुन्हा रिपीट करते की हे आपलं हेल्थ अँड विजडमचं FB पेज आहे, आणि ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज शेअर इट विथ एव्हरीवन. लेट्स क्रिएट दिस अवेअरनेस, लेट्स स्प्रेड दिस नॉलेज दॅट डॉक्टर पाटणकर हॅज गिव्हन अस. आणि दुसरं म्हणजे आपला जो युट्यूबचा चॅनल आहे ज्याचं नाव आहे इन सर्च ऑफ विजडम, त्याला पण सबस्क्राईब करा, तिकडचे अपलोड केलेले व्हिडिओज बघा. अँड best wishes for 2021, all of us. Let's have a great year ahead. And thank you so much for joining us. Goodbye. Bye, doctor. नमस्कार. Yes, मी विसरले. I'm so sorry. नमस्कार. सो आपण नेहमीच्या विशेष स्टे हॅपी, स्टे फिट अँड हॅव फेथ इन युअर सेल्फ. थँक्यू. Absolutely. Thank you.